श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज नेहमी आपल्या भक्तांची काळजी घेत असतात. त्यांच्यावर एखादं संकट आलं तर त्यांना कशी मदत करतात या बाबतीत तुम्हाला मी एक प्रसंग या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. राम नावाचा एक मोठा सरकारी अधिकारी होता. तो मनापासून स्वामी महाराजांची भक्ती करायचा. त्याची पत्नी, आई, मुलगी हे सगळे धार्मिक होते, पण त्यांचा स्वामी महाराजांच्यावर अजिबात विश्वास नव्हता. त्यांच्या मते की स्वामी महाराज हे मानव आहेत, ते थोडीच देव आहेत. एक दिवस काय होतं, राम आपल्या कुटुंबाला घेऊन स्वामी महाराजांच्या दर्शनाला जातो. त्यावेळेला तो स्वामी महाराजांना भेट देण्यासाठी शाल घेऊन जातो आणि त्याच्या पत्नीकडे ती शाल असते आणि त्यांच्या पत्नीला ती शाल स्वामी महाराजांना द्यायची नसते. तेवढ्यात स्वामी महाराजांना थंडीने थरथर कापत असतात. हे रामच्या लक्षात येतं आणि तो पत्नीला शालीबद्दल विचारू लागतो. तेव्हा ती शाल आणून देते आणि राम स्वामी महाराजांना ती शाल देतो. राम हा सरकारी अधिकारी असल्यामुळे कधी कधी रात्रीचंही त्याला घराबाहेर जावं लागायचं. एके दिवशी काय होतं, किंक्रात असते आणि त्या दिवशीही त्याला घराबाहेर कामासाठी जावं लागणार होतं. त्यावेळेला त्याची आई सांगते की आज किंक्रात आहे, तू घराच्या बाहेर जाऊ नकोस, हे आपल्यासाठी तुझ्यासाठी चांगलं नाही आहे. तरीसुद्धा तो त्यांचं ऐकत नाही. तो म्हणतो, मी स्वामी महाराजांचा सेवक आहे आणि स्वामी महाराज माझ्यासोबत नेहमी असतात, त्यामुळे मी जाणारच. आणि तो घराच्या बाहेर रात्रीचा जातो. त्या रात्री त्याला 2 चोर अडवतात आणि त्याला खूप मारहाण करतात. त्याच्याजवळ जे काही होतं ते हिसकावून घेतात. रक्ताने माखलेला राम जमिनीवर तसाच पडून राहतो. तरीसुद्धा त्याच्या मुखात नेहमी स्वामी महाराजांचंच नाव येत असतं. काही अंतरावरून 2 पोलीस जात असतात. एक मुसलमान व्यक्ती त्यांच्याकडे जाते आणि सांगते की पाठीमागं कोणीतरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. पण पोलीस सरळ सांगतात, आमच्याकडे वेळ नाही आणि पुढे जातात. काही अंतर गेल्यावर स्वामी महाराज त्यांच्याकडे प्रत्यक्ष येतात आणि त्यांना सूचना देतात. स्वामींचं ते तेज आणि रुबाब पाहून पोलीस त्यांना नाही म्हणू शकतच नाही आणि ते रामच्या मदतीसाठी परत जातात. ज्या वेळेला पोलीस त्या रामला बघतात त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं, हा तर सरकारी अधिकारी आहे आणि आम्ही त्याला ओळखतो. मग ते पोलीस त्याला त्याच्या घरी घेऊन जातात, त्या डॉक्टरकडे नेतात, त्याच्यावर उपचार करतात आणि त्याची प्रकृती हळूहळू सुधारते. रामच्या आईना नेहमी बडबड करत असते की काय तू सारखा स्वामी स्वामी करत होतास, बघ तुझ्यावर असा प्रसंग आला, त्यावेळी तुला तुझ्या महाराजांनी बाहेर तरी काढलं का? मी त्या दिवशी तुला सांगत होते किंक्रातीला बाहेर जाऊ नकोस, तरी तू गेलास आणि हा प्रसंग आला. तरी त्यावेळेला तो काहीसुद्धा बोलत नाही. तरीसुद्धा त्याची स्वामी महाराजांच्यावर श्रद्धा असते. काही दिवसांनी ना तेच पोलीस अधिकारी ना रामच्या प्रकृतीची चौकशी करायला त्याच्या घरी येतात. त्यावेळेला तो विचारतो, मला दुखापत झाली हे तुम्हाला कोणी सांगितलं? त्यावेळी पोलीस म्हणतात, आम्हाला एक म्हातारा माणूस भेटलेला आणि त्यांनी पाठीमागे कोणतरी माणूस पडलेला आहे अशी माहिती दिली, त्यामुळे आम्ही तिथे गेलो. त्यावेळेला तो राम काय करतो, आपल्या मुलाकडून त्याला असं लक्षात येतं की बापरे, ते माझे स्वामी महाराज तर नव्हते ना, म्हणून तो आपल्या मुलाकडून स्वामी महाराजांचा फोटो मागून घेतो आणि पोलिसांना विचारतो, हेच होते का ते? पोलीस अधिकारी म्हणतात, हो हो हेच होते ते. त्यावेळेला राम आणि त्याच्या कुटुंबियांना समजतं खरंच स्वामी महाराजांची कृपा होती, म्हणून त्या दिवशी स्वामी महाराज आपल्या मदतीला आले. ठीक आहे ना, स्वामी महाराजांनी. मग त्यावेळेला सगळे म्हणतात, स्वामी महाराजांची तुझ्यावर कृपा होती तर हा अपघात का टळला नाही? तेवढ्यात स्वामी महाराज तिथे प्रकट होतात आणि सांगतात, अरे मी मनुष्य असलो म्हणून काय झालं, मी माझ्या भक्ताला मदत करणारच ना. भगवंत हा कोणत्याही रूपात आपल्या भक्ताची काळजी घेत असतो. भक्ताच्या म्हणजे रामच्या नशिबातच होतं मारहाण होणार ते, पण त्याचं नशीब आम्ही बदलू शकत नाही. पण त्यातून सुटका कशी करायची हे तरी आम्ही ठरवू शकतो ना. खुद्द प्रभू श्रीरामांना सुद्धा वनवास भोगावा लागला. तो वनवास चुकवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्या नशिबात तो होताच. मग इथं आपण साधे माणसं आहोत, मग आपल्याला कसं बरं आपल्या कर्मापासून सुटका मिळेल? काही गोष्टी आपल्या बाबतीत घडतात ते आपल्या कर्मानुसार आणि काही गोष्टी आपल्या नशिबात लिहूनच ठेवलेल्या असतात. काय होतं, आपण स्वामी महाराजांची भक्ती करायला लागल्यानंतर ठीक आहे, त्या संकट आपल्यावरची टळून जात नाहीत, पण त्या संकटांना सामोरं कसं जायचं हे तरी स्वामी महाराज आपल्याला सांगत असतात. त्यामुळे नेहमी स्वामी महाराजांची भक्ती करा
येणाऱ्या संकटाला खंबीरपणे उभं राहावा. फक्त हा एकच विश्वास ठेवायचा की काही नाही, स्वामी महाराज मला येतील आणि या संकटातून बाहेर काढतील. हे संकट थोड्याच वेळेपुरतं आहे किंवा काही दिवसांपुरतंच आहे. एक ना एक दिवस तरी स्वामी महाराज मला यातून बाहेर काढणार. ज्यावेळेला आपण असा ठाम विश्वासाने राहतो ना, त्यावेळेला आपल्या कळत नकळत ते संकट आपल्यावरून निघून जातं. जरी एखादं संकट आलं तरी स्वामी महाराज स्वतः रस्ता दाखवतात किंवा कोणाला तरी आपल्या मदतीला पाठवतात. हे फक्त आपल्याला ओळखता आलं पाहिजे. श्री स्वामी समर्थ.